Hello students. Yes, right now we are starting with the first chapter of our physics class 11th, that is units and measurement. Okay, so welcome to the all class for the first lecture of units and measurement, and here we are starting with this topic. So first of all, I would like to have some introduction about all the points which are there, which are included. ओके, सो आपण सुरुवातीला काय काय टॉपिक आहेत ते आपण याच्यामध्ये बघूया. सिलेबस काय काय आपल्याला असणार आहे. सो दिस इज ओव्हरव्ह्यू ऑफ द चॅप्टर, व्हॉट इज इन्क्लुडेड इन दिस चॅप्टर. फाईन. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे इंट्रोडक्शन ऑफ युनिट्स अँड मेजरमेंट. हा जो पहिला पॉईंट आहे आपल्या सिलेबसमध्ये. सेकंड इज सिस्टम ऑफ युनिट्स, ज्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज, सप्लिमेंटरी क्वांटिटीज, त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय असतात, व्हॉट इज मीन्ड बाय द डिराइव्ड क्वांटिटीज. त्यानंतर कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. थर्ड पॉईंट इज मेजरमेंट ऑफ लेंथ, आणि यामध्ये आपण मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बिटवीन द स्टार्स अँड मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डायमीटर्स हे देखील शिकणार आहोत. सो जर आपण आज बघितलं तर आज आपण एखाद्या ॲटमचा किंवा इलेक्ट्रॉनचा रेडियस देखील कॅल्क्युलेट करू शकतो, आणि ॲट द सेम टाईम वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन ऑर बिटवीन डिफरंट स्टार्स अँड प्लॅनेट्स. सो एवढी लांबची मोठी मोठी अंतरं पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो, आणि अगदी लहानातली लहान नॅनोमीटरपर्यंतचे डिस्टन्स पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अँड दिस हॅज बीन पॉसिबल ड्यू टू द युनिट्स अँड मेजरमेंट्स विच वी आर युझिंग इन अवर डेली लाईफ. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून काही पॉईंट आहेत बघा. मेजरमेंट ऑफ मास, एखाद्या वस्तूचं वजन जे असतं किंवा मास असतो तो आपण कसा मेजर करतो किंवा त्यासाठी काय स्टँडर्ड्स वापरले जातात हे पण आपण इथं स्टडी करणार आहोत. त्यानंतर आहे मेजरमेंट ऑफ टाईम, टू मेजर द टाईम. त्यानंतर डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालायसिस, याच्यामध्ये यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस पण आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर ॲक्युरसी, प्रेसिजन, अनसर्टेनिटी इन मेजरमेंट्स, एरर्स इन मेजरमेंट, एस्टिमेशन ऑफ एरर, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. हा एक खूप इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एरर्सचा जो पॉईंट दिला आहे तो. आणि ह्या एरर्सवरती पण काही CET, नीट आणि JEEला क्वेश्चन्स विचारले जातात. बऱ्याच वेळे बघा, तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिकल एखाद्या लॅबमध्ये करत असता, ते प्रॅक्टिकल करत असताना एखादी सेम इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिली जाते आणि तुमच्यासोबतच तुमचा मित्र देखील त्याच्या मेजरमेंट घेत असतो. ॲट द सेम टाईम व्हॉट वी ऑब्झर्व इज, तुम्ही जे मेजर केलेली क्वांटिटी आहे आणि त्यांनी जी मेजर केलेली क्वांटिटी आहे, या क्वांटिटीमध्ये तुम्हाला फरक जाणवतो. ओके, इट मे बी इन मिलीमीटर, इट मे बी इन सेंटीमीटर. ओके, सो हाऊ दिस एरर्स ॲपियर्स, हे एरर कशा प्रकारे येतात आणि ते रिकवर आपण कसे करू शकतो, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस एरर्स अँड मेजरमेंट. अँड द नाइन्थ पॉईंट इज सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग, okay, just a minute. Okay, this significant figure is very important point regarding our CET exam, JEE or NEET exam. Okay, so for all entrance exams this point is very important. Fine, so we'll go ahead. This is all about the overview of this chapter, what is there into the chapter. Okay, चलो सुरुवात करूया आपण. ओके, अगेन मला हे पण तुम्हाला सांगायचं आहे की युनिट 1 फिजिकल वर्ल्ड अँड मेजरमेंट, दिस इज द सिलेबस विच इज इन्क्लुडेड फॉर ऑल टाईप ऑफ एंट्रान्स एक्झाम्स. ओके, सो CET असू दे किंवा नीट आणि JEE असू दे, त्यामध्ये हा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे. काय काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये. फिजिक्समध्ये स्कोप अँड एक्साइटमेंट, त्यानंतर नेचर ऑफ फिजिकल लॉज, फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोसायटी, थोडा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, हा सोडून द्या. नीड फॉर मेजरमेंट, वाय वी नीड द मेजरमेंट, युनिट्स ऑफ मेजरमेंट, सिस्टीम ऑफ युनिट्स, SI युनिट्स, फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज, लेंथ, मास अँड टाईम मेजरमेंट, ॲक्युरसी अँड प्रेसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, एरर्स इन मेजरमेंट अँड सिग्निफिकंट फिगर्स.
त्यानंतर डायमेन्शन्स इन फिजिकल क्वांटिटीज, अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट डायमेन्शन्स इन फिजिकल क्वांटिटीज, कारण यावरती डेफिनेटली आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ओके, दिस डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज हा क्वेश्चन आपल्याला याच्यावरती बराच वेळा क्वेश्चन हे विचारले जातात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. ओके, चलो पुढे जाऊया आता आपण. स्टार्टिंग विथ द टॉपिक, दिस इज द फर्स्ट पेज ऑफ अवर सिलेबस. पुस्तकातलं पहिलंच पान आहे अँड वी आर स्टार्टिंग विथ द सिलेबस. फाईन. चलो, इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं काय दिलं आहे आपण चेक करूया. व्हॉट इज गिवन इन द इंट्रोडक्शन. फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. एक क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे, म्हणजेच फिजिक्समध्ये आपण बऱ्यापैकी बघा सगळे कॅल्क्युलेशन करत असताना कुठली ना कुठली क्वांटिटी मेजर करत असतो. म्हणजे कधी वेट मेजर करतो, कधी मास मेजर करतो, कधी फ्रिक्शन मेजर करतो, तर कधी आपण व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो, मेजर करत असतो. सो फिजिक्स इज कॉल्ड ॲज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स, where we measure various physical quantities during the experiment. In our day-to-day life, we need to measure number of quantities, like example, size of the object, volume of liquid, amount of matter, त्यानंतर weight of vegetables or fruits, everything. ओके, जे आपण काय करत असतो, मेजर करत असतो. ओके, त्यानंतर लेंथ ऑफ क्लॉथ मेजर करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, तर मेजरमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, फाईन. फॉर एक्झाम्पल, काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत, जस्ट इंट्रोडक्टरी आहे, तुम्ही वाचू शकता. बघा काय दिलेलं आहे. अ मेजरमेंट ऑलवेज इन्व्हॉल्व्स कंपॅरिझन विथ द स्टँडर्ड मेजरिंग युनिट्स विच इज इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. फॉर एक्झाम्पल, for measuring of the mass of a given fruit, we need a standard mass unit of 1 kg or 500 gram. These standards are called as a units, and the measured quantity is expressed in terms of number followed by the corresponding unit. The length of wire is written as a 5 meter, whereas meter is the unit and phi is the value of length of that unit. Okay, so बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया. बऱ्याच वेळेस आपण दुकानामध्ये कुठली तरी एखादी वस्तू खरेदी करायला जातो. फॉर एक्झाम्पल, आपण साखर खरेदी करायला जातो आहे. दुकानामध्ये साखर खरेदी करायला आपण गेल्यानंतर आपण बऱ्याच वेळी बघतो की दुकानदार काय करतोस, आपण पहिल्यांदा दुकानदाराला सांगतो की आम्हाला एक 2 किलो साखर पाहिजे. तो 2 किलो साखर पाहिजे म्हटल्यानंतर डायरेक्ट तुमच्या पिशवीमध्ये त्या पोत्यातून साखर काढून ओततो का, तर तो तसं नाही करत. तो काय करतो, त्याच्याकडे एक मशीन आहे ज्याच्यावरती तो साखरेचं वजन मोजू शकतो की वजन किती आहे. त्याप्रमाणे पहिल्यांदा तो काय करतो, त्याच्याकडे असणाऱ्या पोत्यातून ती साखर काढणार आहे, त्या वजनामध्ये ओतणार आहे आणि ते बघून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी किती आहे ती बघून ती 2 किलो करून मग तो तुमच्या पिशवीमध्ये ओतणार आहे. ओके, याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी तुम्ही क्वांटिटी घेता 2 kg, ही 2 किलो क्वांटिटी पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही गेला आणि 2 किलो साखर मागितली तर तुम्हाला तेवढीच क्वांटिटी मिळेल. याचं कारण बघा की पूर्ण जगामध्ये सगळीकडे वजन मोजण्यासाठी kg हे जे युनिट आहे हे सगळीकडं सेम वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जाऊन 2 किलो साखर मागितली तर तुम्हाला 2 किलो क्वांटिटीच मिळणार आहे. त्याप्रमाणे इथं सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही एखादी क्वांटिटी लिहिता, ती क्वांटिटी लिहित असताना आपण कशा प्रकारे लिहितो. क्वांटिटी लिहिण्यासाठी आपण एक पर्टिक्युलर मेथडचा वापर करतो. बघा, ओके, समजा आपण साखर आणायला गेलो, वी आर गोईंग फॉर द शुगर, वी वॉन्ट 2 kg ऑफ शुगर. आता 2 किलो आपल्याला साखर घ्यायची आहे. आपण लिहिताना कसं लिहितो बरं, 2 kg. सो वेन एव्हर वी राईट एनी फिजिकल क्वांटिटी, कुठलीही तुम्ही ज्यावेळी फिजिकल क्वांटिटी लिहिता, ती फिजिकल क्वांटिटी लिहित असताना आपण काय करतो बघा, पहिल्यांदा आपण एक नंबर लिहितो. पहिल्यांदा वी राईट द नंबर. दिस नंबर्स टेल अबाउट द
युनिट्स ऑफ दॅट क्वांटिटी, म्हणजे किती युनिट तुम्ही घेताय, 1 युनिट घेताय की 2 युनिट घेताय की 3 युनिट घेताय, 4 घेताय, तुम्ही पहिल्यांदा ती लिहिताय. आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याची काय क्वांटिटी आहे, म्हणजे के जीमध्ये आहे, मीटरमध्ये आहे की लिटरमध्ये आहे, अशा प्रकारच्या आपण क्वांटिटी लिहित असतो. बरोबर आहे. ठीक आहे, पुन्हा येऊया आपण इथं. सो कम ॲट दिस लाईन. डिफरंट क्वांटिटीज आर मेजर्ड इन डिफरंट युनिट्स लाईक लेंथ इन मीटर, टाईम इन सेकंड, मास इन किलोग्राम. सो अशा प्रकारे आपण वेगळ्या क्वांटिटी मेजर करतो. चलो, हा इंट्रोडक्टरी पार्ट झालेला आहे. आता एक महत्त्वाचा जिथून आपला सिलेबस सुरू होत आहे, दॅट इज सिस्टीम ऑफ युनिट्स. सो कमिंग टू द पॉईंट, व्हॉट इज मीन्ड बाय सिस्टीम ऑफ युनिट्स. In our earlier standards, we have come across various system of units, namely CGS, MKS, FPS and SI units. आता पूर्ण जगामध्ये ज्या वेळेस वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये व्यवहार करायचे आहेत, फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपल्या देशामध्ये आपण गव्हाचं उत्पादन भरपूर घेतो. आपल्याला 1000 किलो गहू बाहेर पाठवायचे आहेत आणि त्याच्या बदल्यात 1000 किलो तांदूळ आपल्याला मागवायचे आहेत. तर बघा, ज्यावेळी तुम्ही गहू मोजणार आहात 1000 किलो, त्यावेळेस आपल्याला त्याच्या बदल्यात काय हवं आहे, 1000 किलो तांदूळ. ओके, मग आता समोरच्या देशाकडे पण 1 किलोचं स्टँडर्ड युनिट पाहिजे किंवा वजन पाहिजे की त्या वजनाचा वापर करून तो 1000 किलो तांदूळ मोजू शकेल आणि मग ते तांदूळ आपल्याला तो पाठवू शकेल. ओके, त्याप्रमाणे जगामध्ये हे सगळे एकमेकांच्या देशांमध्ये व्यवहार करण्यासाठी आपल्याला सोपं जावं किंवा देशाअंतर्गत खरेदी विक्रीचे व्यवहार करणं, देण्याघेण्याचे व्यवहार करणं सोपं जावं, यासाठी जगाने काही सिस्टीम ऑफ युनिट्स ॲक्सेप्ट केलेले आहेत, वापरलेले आहेत. त्यातल्या सिस्टीम ऑफ युनिट्स काय काय आहेत बघा, CGS आहे, MKS, FPS आणि SI युनिट. ओके, आता थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे बघा. The first 3 systems, namely CGS, MKS and FPS, were used extensively till recently. ह्या वापरल्या जातातच कंटिन्युअसली. ओके, त्यातून बघा, the first 3 systems विच आर CGS, MKS, FPS ह्या आपण वापरतो. ह्या 3 वेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. इथं काय दिले बघा, 1971मध्ये एक 14वी इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजर्स झालेली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी एक इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ॲक्सेप्ट केली आहे आणि ह्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, इट इज SI युनिट सिस्टीम. ही कुठली आहे, SI युनिट डेसिमल सिस्टीम, जी आपण जगामध्ये सगळीकडं एक स्टँडर्ड सिस्टीम म्हणून ह्याचा वापर करतो. ओके, आता आपण बघूया व्हॉट इज द सिस्टीम ऑफ युनिट्स. काय काय आहेत वेगळ्या प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, चला ब्रीफली आय विल एक्सप्लेन व्हॉट इज मीन्ड बाय द सिस्टीम ऑफ युनिट्स. Okay, so units are classified as a fundamental units and derived units. In 1832, Gauss had suggested to select any 3 physical quantities as a fundamental quantities and accordingly many system of units came into existence. आता बघा, कुठलीही वस्तूचे जर वजन मोजायचं असेल किंवा त्याची लांबी मोजायची असेल किंवा रुंदी मोजायची असेल तर एक पर्टिक्युलर प्रकारचे युनिट वापरणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला कोणी सांगितलेलं आहे, गॉसने सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके, सो 1832मध्ये गॉस हा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय सांगितलं, एक सिस्टीम ऑफ युनिट तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय करा, कुठल्याही 3 फिजिकल क्वांटिटीज घ्या. त्या फिजिकल क्वांटिटीज कशा घ्या, तर एक फिजिकल क्वांटिटी घ्या लांबी मोजण्यासाठी, एक फिजिकल क्वांटिटी घ्या वजन मोजण्यासाठी आणि एक फिजिकल क्वांटिटी घ्या कशासाठी, टाईम मोजण्यासाठी. सो लेंथ मोजण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी, ओके, लेंथ मोजण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी, त्यानंतर मास मोजण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी आणि टाईम मोजण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी. अशा प्रकारे तुम्ही त्या क्वांटिटी घ्या आणि त्या प्रकारे एक सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप करा.
ह्या पद्धतीने आपण आतापर्यंत 4 वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स डेव्हलप केलेल्या आहेत. त्या 4 सिस्टीम ऑफ युनिट्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिली सिस्टीम ऑफ युनिट जी आहे ती आहे CGS युनिट. CGS सिस्टीममध्ये काय केलं जातं, लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर, वजन मोजण्यासाठी ग्रॅम आणि टाईम मोजण्यासाठी सेकंड हे युनिट वापरलं जातं. ओके. द सेकंड सिस्टीम इज MKS सिस्टीम. व्हॉट इज डन इन द MKS सिस्टीम? द लेंथ इज मेजर्ड इन युनिट मीटर, the mass is measured in a kilogram and time is measured in second. Fine. According to same way there is a FPS system. FPS means foot, pound and second. याच्यामध्ये लांबी मोजण्यासाठी फूट हे अंतर वापरलं जातं जे अजून आपण आता वापरतोच. त्यानंतर पाऊंड हे जे वजन मोजण्यासाठी वापरलं जाणारं युनिट आहे. आपल्या देशामध्ये रेअरली पाऊंडचा वापर केला जातो, पण बाहेरच्या बऱ्याच देशामध्ये पाऊंडमध्येच वजन हे मोजले जातात. आणि सेकंड हे टाईमसाठी वापरलेलं युनिट आहे. ओके. आता जे युनिट आपण जगामध्ये सगळीकडे ॲक्सेप्ट केलेलं आहे, जे वर्ल्ड स्टँडर्ड म्हणून एक वापरलं जातं, ते आहे SI सिस्टीम. ह्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम. This system has replaced all other systems mentioned above and it has been internationally accepted and being used all over the world. So SI system जे आहे ही SI system all over the world वापरली जाते. This is all about the system of units. ह्या वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आपल्याकडे अस्तित्वात आहेत. ओके. आता येऊया आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, एखादी फिजिकल क्वांटिटी आपण कशाला म्हणू शकतो, आणि मग आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे जो आपला दिलेला आहे बघा, फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. ओके. आता ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स आहेत ते म्हणजे काय बघा. The physical quantity which do not depend on any other quantities for their measurement are known as fundamental quantities. जर अशा क्वांटिटी ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी इतर कुठल्याही क्वांटिटीवरती अवलंबून नसतात त्यांना आपण म्हणतो ह्या फंडामेंटल क्वांटिटी. ओके. इथं पण दिलेलं आहे बघा. What are the fundamental quantities? The fundamental quantities, this is the definition of fundamental quantities. ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, आपल्याला वाचायची आहे, ही इम्पॉर्टंट आहे. ओके. फंडामेंटल क्वांटिटीज. आणि मग फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या असतात, तर मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, किलोग्राम, मीटर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, ग्रॅम, सेंटीमीटर ह्या सगळ्या काय आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आता फंडामेंटलचा अर्थ थोडा आपण समजून घ्या बघा. समजा मी म्हटलं मला एखाद्या वस्तूचं वजन मोजायचं आहे. ठीक आहे. आता त्या वस्तूचं वजन जे मोजायचं आहे ते वजन त्याच्या लांबीवरती अवलंबून आहे का, किंवा त्याच्या व्हॉल्यूमवरती अवलंबून आहे का. बऱ्याच वेळेस आपण अशा क्वांटिटी मेजर करत असतो की ज्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी इतर तुम्हाला कुठल्याही युनिटची गरज लागत नाही. द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल, एखादी कार रस्त्यावरून चाललेली आहे सर्टन व्हेलॉसिटीने. एक कार चालली 40च्या व्हेलॉसिटीने, दुसरी कार चालली 80च्या व्हेलॉसिटीने. ठीक आहे. त्या व्हेलॉसिटीचा आणि वजनाचा काही संबंध आहे का, बरोबर आहे का. जे कारचं वजन असेल त्या वजनामध्ये व्हेलॉसिटीमुळे काय फरक पडणार आहे का, काहीच नाही. सो इथं कारचं वजन हे कारच्या व्हेलॉसिटीवरती अवलंबून आहे का, अजिबात नाही आहे. सो अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या क्वांटिटी त्यांच्या मोजणीसाठी तेव्हा त्यांच्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी इतर कुठल्याही क्वांटिटीजवरती अवलंबून नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. आणि अशा फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत, याच्यामध्ये लेंथ आहे. ओके. लेंथ ही इज फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर मास ही एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. अजून कुठली क्वांटिटी आहे, टाईम इज फंडामेंटल क्वांटिटी, बरोबर. अजून कुठली आहे, इलेक्ट्रिक करंट, ज्याला आपण आय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर कॅन्डलला ल्युमिनस इंटेन्सिटी, कॅन्डलला आपल्या ह्या पुस्तकामध्ये हा चार्टच दिला आहे बघा, तुम्ही तर चार्ट चेक करू शकता.
बघा ह्या सगळ्या ज्या क्वांटिटी आहेत, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, ह्या सगळ्या कशा आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. सो द डेफिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज हॅज बीन शोन हिअर. व्हॉट इज मीन बाय द फंडामेंटल क्वांटिटीज. फाईन. ओके. चला नेक्स्ट पॉईंट आपण येऊया आता. मग डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय. बघा बाय डेफिनेशन डिराइव्ड क्वांटिटीज, the physical quantities other than fundamental quantities which depend on one or more fundamental quantities for their measurements are called derived quantities. अशा क्वांटिटीज की ज्या त्यांच्या मोजणीसाठी दुसऱ्या क्वांटिटीजवरती अवलंबून आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आपण घेऊया स्पीड. जोपर्यंत तुम्हाला आता स्पीड आपण कसं मेजर करतो, याचा युनिट आहे ॲज अ मीटर पर सेकंड, बरोबर. मग समजा मी तुम्हाला सांगितलं की एखादी कार रस्त्यावरून चालली आहे आणि त्या कारचं स्पीड मेजर मला करून दाखवा. स्पीड किती असेल, मला त्याचं काय करायचं आहे, स्पीड मेजर करायचं आहे. ओके. मग स्पीड मेजर करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. ते म्हणजे कार किती मीटर अंतर पार करते आणि किती सेकंदात ते अंतर पार करते. ओके. म्हणजे मीटर आणि सेकंड ह्या दोन क्वांटिटीज आपल्याला गरजेच्या आहेत. कशासाठी, स्पीडला डिफाईन करण्यासाठी. सो ज्या वेळेस एखादी फिजिकल क्वांटिटी डिफाईन करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी तुम्हाला इतर दोन क्वांटिटींची गरज लागते, त्यावेळेस त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. सिमिलरली ॲक्झलरेशन. ओके. ॲक्झलरेशन मेजर करण्यासाठी तुम्हाला एकतर त्या वस्तूचा अंतर माहिती पाहिजे, लेंथ माहिती पाहिजे, दॅट इज मीटर, आणि टाईम माहिती पाहिजे की किती सेकंदात ती वेलॉसिटी वाढलेली आहे. सो ज्यावेळी तुम्ही ॲक्झलरेशन ही क्वांटिटी मेजर करता फिजिक्समध्ये, त्यावेळेस तुम्हाला मीटर म्हणजे लेंथ आणि टाईम ह्या दोघांची गरज लागते. कशाची, लेंथ आणि टाईम ह्या दोन क्वांटिटीची तुम्हाला गरज लागते. अशा वेळेस ॲक्झलरेशन ह्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. सो डिराइव्ड क्वांटिटी इज नथिंग बट फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी विच डिपेंड अपॉन one or more fundamental quantities for their measurements. Okay. फाईन. समजलं सगळ्यांना, लक्षात आलं. इथं टेबलमध्ये काय दिले बघा, पुस्तकामध्ये काय दिले थोडं बघूया आपण. ओके. डिराइव्ड क्वांटिटीजबद्दल काय सांगितलं आहे बघा. डेफिनेशन तर आहेच, मी तुम्हाला आता सांगितली. ही डेफिनेशन थोडी एक्सप्लेन केलेली आहे वेलॉसिटीचं एक्झाम्पल घेऊन. SI युनिट ऑफ वेलॉसिटी बघा काय दिलं आहे, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट मीटर डिवायडेड बाय युनिट ऑफ टाईम सेकंड, आणि इथं काय झालं, मीटर पर सेकंड. त्यानंतर युनिट ऑफ मोमेंटम काय असतो माहिती आहे का, मास इंटू व्हेलॉसिटी असतो मोमेंटम. असं दिलेलं आहे मोमेंटम. कुठल्याही वस्तूचं ज्यावेळी तुम्हाला मोमेंटम कॅल्क्युलेट करायचा असतो, मोमेंटम इज इक्वल टू काय असतं, त्या वस्तूचा मास इंटू व्हेलॉसिटी. ओके. जेवढा वस्तूचं मास जास्त आणि व्हेलॉसिटी जास्त असेल तेवढाच त्या वस्तूचा मोमेंटम जास्त असतो. ओके. सो अगेन मोमेंटम इज व्हॉट, मास इंटू व्हेलॉसिटी. सो अगेन इट इज व्हॉट, it is derived quantity which is used in the physics. Again दुसरं काय दिलेलं आहे बघा, kg मीटर पर सेकंड, दॅट इज डिराइव्ड युनिट सांगितलेलं आहे. ओके. अशा प्रकारे आपण दोन क्वांटिटीज इथे डिफाईन केलेल्या आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. फाईन. नेक्स्ट हा जो पॉईंट आहे, व्हॉट इज मीन बाय द सप्लिमेंटरी युनिट्स. हा सप्लिमेंटरी युनिट्स आहे, तिथून पुढे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करूया. ओके. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फर्स्ट लेक्चर ऑफ द फिजिक्स. थोडी आपण आज सुरुवात केलेली आहे.
कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटतं त्याचा रिप्लाय करा. मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता किंवा काही डाऊट असतील तर मला फोन करून विचारू शकता. जेवढं क्विकली होईल तेवढा आपण हा सिलेबस अगदी व्यवस्थित कवर करूया. CET पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, JEE पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हा सिलेबस कवर करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट, यामधून तुम्हाला ॲटलिस्ट 1 किंवा 2 क्वेश्चन हे डेफिनेटली शुअरली CET, नीट आणि JEEमध्ये येणारच आहेत. सो ज्यावेळी तुम्ही हा चॅप्टर तयार कराल त्यावेळी तुमची ॲटलिस्ट 2 मार्कांची तरी तयारी झालेली असणार आहे CET आणि अदर एंट्रन्स एक्झामसाठी. ओके, सो राईट नाव विल स्टॉप हिअर ॲट दिस पॉईंट अँड फॉर द नेक्स्ट lecture we'll go with the supplementary units. Fine. Thank you guys.